मानव समाचार, मानवता के हक में काय शनिवारच जावं असं मला वाटायला लागलं आता. ठीक आहे नाही असं मला वाटायला लागलं. हा मंदिरासमोर पाणी, गणपती घेऊन बसलोय आम्ही तिथे, गणपती पाणी, त्याच्यामुळे सांगितलं गांभीर्याने घ्या तो महत्वाचा. जामा मस्जिद आणि गणपती मंदिर बांधलं सेन्सिटिव्ह पॉईंट जेवढ्याची पाईपलाईन असेल ना त्याच्या दुप्पट खर्च झालेला. ऐकून घ्या माझी गोष्ट. ती जर मागे 3 वर्षापूर्वी आयुक्त साहेब बोलले होते 14-20 प्रमाणे 3 कोटी रुपये त्याच्यावर मंजूर आहे. ती जर बदलून टाकली असती तर आज रोड तोडायची गरज पडली असती. आता नवीन केलेला रोड सरदार सिनेमाच्या बाजूला, सरदार मार्केटच्या बाजूला तो तोडावा लागला आपल्याला लिकेजमुळे. साहेब 120 दिवस पाणी मिळतं याचं खरी गोष्ट आहे ना साहेब. मला एक समजतं, आपल्याकडे लॉ डिपार्टमेंट आहे सर. तरी नवीन तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही तो विषयच बोलू नका तिथे लिकेज होता असं. सर्व यंत्रणा जी आहे पाणी पुरवठ्याची, मी तर म्हणतो ते वॉटर सप्लाय किंवा पोलीस वेलीची गॅरंटी नाही. कधी स्वच्छता झाली का वॉटर सप्लायची? सांगा तुम्ही आहात इथे, कधी वॉटर सप्लायची स्वच्छता झाली का? नाही खरं म्हणजे झाली का नाही सांगा तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. माझ्याकडून नका बोलू. कॉर्पोरेशन एक नागरिक म्हणून बोला तुम्ही. कधीतरी झाली का स्वच्छता? नाही सर, नाही होत. सांगा तुम्ही रेकॉर्ड असं तुमच्याकडे दाखवा मला पाणी पुरवठा, जीवन आवश्यक पाणी, आणि त्या पाणी विषयावरतीच आपण 2 दिवस आणि मला असं सांगण्यात की काल पाण्याचा दिवस नाही येतं. नाही मला सांगा नाही हे लाखो लिटर पाणी गेले याची भरपाई कोण करणार? जे कर्मचारी असतील त्यांच्या पगारातून घ्यावा असं माझं म्हणणं. नाही मी तर असं तरच होईल. SP साहेबांनी ऑर्डर काढली आहे, तुमच्या एरियामध्ये जर गरजा पकडले गेला तर तुमची बदली समजा. उमप साहेबांनी काढले म्हणजे अनुशासन पर्व ज्याला म्हणतात ना ते झालंच पाहिजे महानगरपालिकेत. ते जर नाही झालं तर मग कसं आहे? आता तुम्ही व्हिजिट दिली प्रत्येक हाजरी सेंटरला, आढळून आला का नाही काही ना काही? अहो काम 3रा करतो, घरी पगार 4थाच घेतो. अशी परिस्थिती आहे मालेगावच्या आईची. बीट मुकादम, वार्ड मुकादम काय करतात त्यांची जबाबदारी. चला ठीक आहे, जेवढं सुधारणा करते तेवढं आमचं सांगायचं काम आहे. उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही आंदोलन करता, तुम्ही पहिले का सांगत ते तर आम्ही सगळ्यांसमोर विषय मांडले आणि शहराच्या दृष्टिकोनातून हिताचे होते. आता आपण मूळ विषयावरती की मालेगाव स्वच्छ होऊ शकतो आणि स्वच्छता हाच या महापालिकेचा सर्वात मोठा इश्यू आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जर आम्ही मागे एकदा सुचवलं होतं, सन्माननीय जगताप साहेब आयुक्त असताना IS अधिकारी आले तर आमच्या पण होप्स वाढले होते. नो आवर वर्क्स. सन्माननीय शहर अभियंता साहेब पण इथे आहे. नो आवर वर्क्स म्हणजे महापालिकेचं काय काम चाललं हे जनतेला तुमच्या वेबसाईटवर समजलं पाहिजे. तुमची 50,000ची वर्क ऑर्डर सुद्धा तिथे मेन्शन झाली पाहिजे. लोकांनी स्वतःहून तुमचं काम काय चाललं आहे, महापालिकेच्या तिजोरीत जनता कररूपी पैसा देताना त्या पैशाचा काय युटिलाइज होतो आहे हे लोकांना समजलं पाहिजे. लोक बघतील तुमच्याकडे माहिती अधिकारी यांना 70% कमी होऊन जाईल. पण ही वस्तुस्थिती आपण टाळतो आहोत. आपण लोकांना आपण काय सुविधा देत आहोत, आपण काय करत आहोत हे कुठेच नाही. आपले कामं चालू आहेत करोडो रुपयाचे मालेगाव शहरामध्ये. एकाही कामावर बोर्ड लागलेलं नाही, एकाही कामाच्या मक्तेदाराचं नाव नाही. काम कधी चालू झालं, वर्क ऑर्डर काय, वर्क ऑर्डरची डेट काय, कामाची रक्कम काय, कामाचा ठेकेदार कोण याचं कुठेच मेन्शन नाही. इथे सरदार चौकात नाही ऐका नाही सर, ऐका सरदार चौकात रक्ताचा पाठ वाहत होता, गटर चोकोपून रक्त रस्त्यावर वाहत होतं. हे अनेक वेळा झालेला हा प्रयोग आहे. ते रक्त कुणाचं आहे काय त्याची ईशा झालेली आहे, नगरपालिकेला माहिती आहे, माझ्याकडे लिस्ट आहे, सर्व काही आहे, तरी तो रक्त प्रवाह त्या गटीतनं बंद होत नाही. हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे, कारण की तेच पाणी गिरणं डांबलं जातं आणि संपूर्ण मालेगाव आहे. हे जर असेल कामाची, आता आपल्याकडे स्पष्ट बोलतो 90% कामं मागच्या 22 वर्षामध्ये रिपीटेड झालेली. तेच कामं 5-5 वर्षांनी नगरसेवक बदलले का नवीन फायली येतात, परत तेच कामं होतात, नावं बदलले जातात. हो, मग हे कामाची तुमची लायबिलिटी काय? 3 वर्षांनंतर जर काम संपत असेल, आपण शासनजी गडकरी साहेब म्हणतात डांबरी रस्ता 10 वर्ष टिकला पाहिजे, सिमेंट रोड 15 वर्ष 20 वर्ष टिकला पाहिजे. जर आपण तेच कामं 2-2, 3-3 वर्षात परत करणार असो तो ही महापालिका कंगाल नाही होणार तर काय होईल? तिजोऱ्या खालीच होतील ना. आपण एकच घरात एकच ठिकाणी जर 10 पाणी टाकत असू तर कसं काय होणार? आणि ह्या गोष्टीसाठी नो आवर्स वर्क पाहिजे. जेव्हा लोक ऑब्जेक्शन घेतील या डबल कामांना तेव्हा कुठेतरी शिस्त लागेल.
नुसतंच काम करून नाही आता होणार. सुरुवात करून आलो. आम्ही प्लॅनिंग पण दिलं होतं, आम्ही पत्र दिलेलं आहे. महापालिकेने मुद्दामून टाळलं, कारण महापालिकेला माहिती आहे आपला भ्रष्टाचार जाहीररित्या उघडवणार आहे, न काही करता उघडवणार आहे. कारण आम्ही सांगितलं होतं गुगल सॅटेलाईटवर तुमच्या प्रत्येक घराघरातले फोटो तयार होऊ शकतात. आम्ही गुगल मॅपवर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो. महापालिका कार्यक्षेत्रात तुम्हाला गुगल मॅपचे कोणतं काम कोणत्या रस्त्यावर टाकणार आहोत ते सगळं तुम्ही त्याच्यावर वर्क ऑर्डर मेन्शन करा. नो आवर वर्क्समध्ये ती सिस्टीम लागू शकते. सन्माननीय आत्ताचे कृषी आयुक्त साहेब, आपले नाशिकचे आयुक्त होते, नाही आता गेडाम साहेब, प्रवीण गेडाम साहेबांनी ही नो आवर वर्क सिस्टीम लागू केली होती. मुंडे साहेबांनी तिला मूर्त स्वरूप दिलं होतं. पण त्याच्यानंतर काय झालं, नाशिक महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींना जाणवलं की इथे आपण अटकतो आहोत. मला एक ठिकाण सांगा, महापालिकेच्या कार्यालयातही सांगतो आम्ही, कार्यालयातली गोष्ट सांगा, इथे स्वच्छता दाखवा तुम्ही. 50 कोटी रुपये खर्च करून कार्यालयात स्वच्छता होऊ शकत नसेल तर गावाचं वाईटच आहे साहेब. काय जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे.